चोकर बनवण्यासाठी अशा प्रकारचे स्टोन लागतात. हे छोटे साईजचे आहेत, ग्रीन कलरमध्ये आहेत. हे असे तुम्हाला 2 mm मोती वापरून अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या सगळ्या स्टोनला. एका मोती चोकरला आपण 13 स्टोन वापरणार आहे. तुमच्यावर डिपेंड आहे ते तुम्हाला किती वापरायचे आहेत. मी इथे 13 बनवून घेतलेत. प्रत्येकाला 13 स्टोनला हे बघा अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या 13 स्टोनला. त्यानंतर प्रत्येक स्टोन अटॅच करण्यासाठी आपल्याला अशी तार लागणार आहे. ही 20 गेजची तार आहे. मी एक छोटीशी अंदाजे कट करून घेतली आहे 13. आणि आता ह्या प्रत्येक तारेवरती आपल्याला हा स्टोन अटॅच करायचा आहे असा. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिलं वरती एक लूप बनवावं लागेल. तर मी एक लूप बनवते. वरची साईड अटॅच करण्यासाठी हा लूप बनवायचा असतो. त्यानंतर हा जो स्टोन आहे आपण बनवलेला आत्ता, तो आपल्याला इथे बरोबर लूपच्या खाली असा अटॅच करायचा आहे. अटॅच करताना पण आपण नेहमी काय करतो, वरच्या 2 पाकळ्या आणि बेस असं पकडून आपण अटॅच करून घेऊ. वरची साईड अटॅच केली आहे, आता खालची साईड आपण अटॅच करू सेम. आता हा जो स्टोन आहे तो 20 गेजच्या तारवरती फिक्स केला आहे मी अशा प्रकारे. आणि आता हा जो भाग आहे तो आपण कट करणार आहे. एक लूप बनेल एवढी जागा सोडणार आपण आणि मग कट करणार. आणि त्यानंतर पुन्हा शेवटी एक लूप येईल. शेवटी जे लॉरियल्स लावलेले दिसत आहेत ते अटॅच करण्यासाठी हा शेवटचा लूप येणार आहे. आता आपण काय केलं, वरती एक लूप बनवला, मधोमध आपण तो स्टोन अटॅच केला आणि शेवटी पण एक एंड लूप बनवला. इथे लॉरियल्स लागणार आहेत आणि वरच्या साईडला सगळे स्टोन एका लाईनमध्ये आपण 30 गेजच्या तारमध्ये लावून घेणार आहे. तर आता हा एक कसा केला मी, तसे आपल्याला बाकीचे 12 पण असे करून घ्यायचेत. हे बघा पूर्ण स्टोन्स मी रेडी करून घेतलेत. बॅक साईड आता आपल्याला हे सगळे स्टोन्स अटॅच करायचे आहेत 1 बाय 1. त्यासाठी मी एक गोंडा घेतला आहे आणि गोंड्याच्या आकारावरती 30 गेजची तार आहे, 2 तारा घेतल्यात सेम गोंड्याच्या मापावर घेणार. जेवढा गोंडा आहे तेवढी तार घेतली आहे. त्यानंतर स्टार्टिंगला आपण डायरेक्ट ह्या 2 तारा गोंड्याच्या लूपमधून टाकणार आणि खाली येऊन अशी फोल्ड करायची तार आणि फक्त असं पकडून हा जो भाग आहे गोंड्याचा तो ट्विस्ट करायचा. 1 2 3 वेळा ट्विस्ट केला की मग इथे गोंडा पॅक होतो आपला. मग हा जो ट्विस्ट केल्यानंतर हा जो तारेचा छोटासा भाग राहतो तो कट करून टाकायचा. इथे डायरेक्ट कट करायचा, काही निसटत वगैरे नाही, काही नाही. आणि हा जो कट केलेली तार आहे ती टोचू नये म्हणून फक्त पकडनी थोडीशी प्रेस करते. आता त्याच्यानंतर आता या ज्या 2 तारा आहेत, इथे मी 5 mm मणी घेतलेत मध्ये स्टोनच्या मध्ये लावण्यासाठी. तर पहिल्या तारेमध्ये आपण स्टार्टिंगला 2 मणी भरून घेऊयात. त्यानंतर एक आपला स्टोन, त्यानंतर पुन्हा 2 मणी, परत एक दुसरा स्टोन. हे फक्त वरच्या तारेमध्ये भरून घ्यायचं असं. आता असे 2 भरलेत तसेच कंटिन्यू आपल्याला पूर्ण 13 भरून घ्यायचे.
आता हे पूर्ण मणी भरून झालेत. आपल्याला फक्त आता वरची साईड आपण तारेची अटॅच केलेली, ही जी खालची दिसते दुसरी सेकंडवाली ती पण आपल्याला अटॅच करायची अशीच. तर अटॅच करण्याआधी पूर्ण हा जो आहे मोतीचा भाग पहिल्या लाईनचा तो असा टाईट करून घ्यायचा आणि इथे येऊन फक्त एक छोटीशी अशी नॉट देऊन टाकायची. ट्विस्ट करायचा म्हणजे ते मोती हलले नाही पाहिजेत. या साईडला फक्त एक तार फिक्स केली आहे. आता त्याच्या बॅक साईडने दाखवतो मी तुम्हाला काय करायचं आहे. आता ही जी सेकंडवाली तार आहे 30 गेजवाली, ती हा जो स्टोन आहे स्टोन आणि आपण 20 गेजवाली जी अटॅच केली आहे लूप बनवून मधोमध, त्या स्टोनच्या आतमधून ही तार टाकायची आहे. प्रत्येक स्टोनच्या आतमधून. बघा अशा प्रकारे स्टोन आणि 20 गेजवाली तार आहे तिच्यातनं अशी आरपार बाहेर काढायची. आता हे झालं पहिला स्टोन. आता दुसरा स्टोन पण सेम याच पद्धतीने पॅक करायचा. स्टोनमधूनच तार आरपार बाहेर काढायची प्रत्येक स्टोनमधून. ती इझिली जात नाही शक्यतो. अशी सरळ करायची आणि मग घालवायची. आता हे दुसरं झालं. तिसरा स्टोन पण सेम असंच. तिसरा पण अटॅच झाला आहे. आता चौथा सेम त्याच पद्धतीने. आता पूर्ण दोन्ही तारा माझ्या फिक्स झालेल्या आहेत. ही पहिलीवाली तार माझी आणि ही दुसरीवाली. प्रत्येक स्टोनमधून मी खालच्या साईडने तार बाहेर काढली आहे. मग आपला जो राऊंड असतो नेकला बसतो तो बरोबर होऊन जातो. आणि आता इथे पण जर तुमचे स्टोन वाकडे वगैरे लागले असतील, वर खाली झाले असतील, तर ते तुम्ही सरळ करू शकता एका लाईनमध्ये. आता हे एका लाईनमध्ये बरोबर लावलेले आहेत मी, वर खाली कुठेच वाटत नाही आहेत. तर आता जो मी पहिली तार तुम्हाला मी थोडीशी अशी इथे पिळा घालायला लावला होता, तो पिळा काढून घ्यायचा. त्यानंतर ही पहिली आणि ही दुसरी दोन्ही एकत्र घ्यायचे. पहिला डिस्टन्स बघायचा, हा वाला लूज वाटत नाही आहे ना, तर लूज वाटत असेल तर असं बोटांनी मागे ओढून तुम्ही टाईट करू शकता हा वाला भाग. आता आपल्याला जसं आपण इकडे गोंडा लावला एक, तसाच आपण दुसऱ्या साईडला पण गोंड्याची दुसरी बाजू जॉईन करणार आहे सेम पद्धतीने.
डायरेक्ट तार गोंड्यामध्ये टाकली आहे आणि फोल्ड करणार आपण परत तार. थोडासा डिस्टन्स ठेवायचा, फोल्ड करायची आणि मग ट्विस्ट करायचं. ट्विस्ट केल्यानंतर ही जी तार राहते एक्स्ट्राची शिल्लक ती कट करून टाकायची आणि मग थोडंसं पक्कडनी असं दाबून घ्यायचं, म्हणजे जी तार टोचते ती टोचणार नाही. तर हा झाला आहे. तरी पण अजून हे स्टोन्स एकमेकांमध्ये फक्त आत्ता आपण गुंफून ठेवलेत पण एकमेकांना पॅक नाही केलेलेत. तर पुन्हा आपण आता 0.3ची तार घेणार आणि एक एक स्टोन वरतून पॅक करणार. दाखवते मी कसं. आता एका स्टोनला मी 0.3ची तार लावून घेते. त्यानंतर आता हा पहिला स्टोन आहे. पहिल्या स्टोनसोबत आपण दुसरा स्टोन अटॅच करणार आहे. त्यासाठी ह्या साईडच्या ज्या पाकळ्या आहेत, या पाकळ्या आणि या पाकळ्या दोघांना मी असं फिक्स करणार आहे. फक्त गोल गोल राऊंड टाकायचा तारेचा. आता इथे मी फिक्स केलं तर लगेच मी त्याच साईडला जी पाकळी आहे दुसऱ्या स्टोनची तिला मी फिक्स करणार. आता पुन्हा मी हे 2 फिक्स केलेत. आता मी परत हे 2 फिक्स करणार. त्यासाठी मी इकडच्या या साईडच्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना मी फिक्स करणार. खालच्या साईडनी फिक्स करत जायचं. फिक्स करणं म्हणजे काय, तर एक एक पाकळी फक्त पॅक करत जायची आणि अशी पॅक करायची की ती वरच्या साईडनी तार आपली दिसली नाही पाहिजे. आता 3 स्टोन एकदम बरोबर पॅक झालेले आहेत. कंटिन्यू असेच आपण पुढचे पण करून घेणार आहेत. आता पूर्ण पॅक केलेलं आहे वरतून पण आणि खालून पण. आता ही 0.3ची तार कट करून टाकायची आणि हे जे आपण एंडला लूप बनवले होते सगळ्या स्टोनला त्याच्यामध्ये आपण 3-3 लॉरियल्स टाकून द्यायचे. हे लॉरियल्स बनवलेत मी. आता मी याच्यामध्ये लॉरियल्स टाकून देणार आहे. आता हा पूर्ण सेट पॅक करून झालेला आहे. तर आपल्याला फक्त खालच्या साईडला जो आपण लूप बनवला होता इथे तो थोडासा ओपन करून आपल्याला त्याच्यामध्ये एका लूपमध्ये आपल्याला 3-3 लॉरियल्स भरायचेत. हा असा ओपन करायचा थोडासा आणि त्याच्यामध्ये लॉरियल्स भरायचे. आता हे लॉरियल्स आहेत, हँडमेड आहेत. हे मी हाताने बनवलेत आणि लॉरियल्स बनवताना इथे जे मोती वापरलेत, हे जे पाकळ्या केल्या आपण त्याच साईडचे सेम मोतीचे मी लॉरियल्स बनवलेत. तर आता मी हे 1 बाय 1 टाकून घेते 3. थोडंसं अजून ओपन करते, इझिली जात नाही आहे. आणि हे पुन्हा क्लोज करून टाकायचं. आता सेम इथे जसे लावले सेम सेकंडला पण आपण तेच करणार. थोडासा लूप ओपन करणार आणि 3 लॉरियल्स भरणार आणि पुन्हा क्लोज करणार.
आता थर्ड वन पण सेम असंच. हे अशा प्रकारे लुक दिसतो तुमचा पुढून. पूर्ण लॉरियल्स लावून झालेले आहेत आणि हा सुंदर असा सेट रेडी झालेला आहे. त्याच्यावरती मी मॅचिंग इयरिंग्स बनवलेत. आता इथे इयरिंग्स कस्टमरला झुमक्यावाले हवे होते म्हणून मी झुमका अटॅच केला आहे. हे विदाऊट झुमकाही खूप छान दिसतात.